हाय गाईज, वेलकम टू चिपळूणची मुलगी. वाजलेत 11 वाजून 11 काय 11:15 वाजायला आलेत आणि मी आता चालले शेतामध्ये नाही म्हणतात, पण दाखवते मी कुठे चालले. चला माझ्यासोबत तुम्ही पण या आणि आजचा दिवस कसा जातो मी तुम्हाला आज माझा दिवस पूर्ण दाखवते आणि एवढा उशीर का झाला मला जायला ते पण मी तुम्हाला. वगैरे सांगायचं होतं. सकाळी उठले 6ला उठले. पप्पांना बाहेर जायचं होतं, भाकऱ्या भाजायचं होतं. मम्मी गेले भाजी घेऊन सकाळी 6 वाजता. मम्मीने मला उठवलं. त्यानंतर मी भाकऱ्या वगैरे भाजल्या. भाकऱ्या भाजेपर्यंत 7 वाजले. मला तासभर तरी लागतो, 10 भाकऱ्यांना तास तरी लागतो मला. आणि त्यानंतर पाणी आलं. पाणी भरून झाल्यानंतर तर थोडं आवरलं घरातलं, गायका वगैरे बघायचं असतं, ते सगळं आवरलं. आणि त्यानंतर आता कपडे वगैरे धुवून झाले, कपडे धुवून सुकवायचेत. त्यानंतर अंडीवाले येतात, मंगळवार आहे आज, तर अंडीवाले येतात. त्यासाठी खूप वेळ म्हणजे भरपूर तासभर मी थांबले होते. ते येतात 11 वाजता. 12 वाजेपर्यंत मी वाट बघितली, तर 12 वाजता ते आले. त्यानंतर मी आता आले कलवामध्ये, आमची कलम आहेत तिथे आले. तो घाण वगैरे काढायची होती, मी दाखवते तुम्हाला. कलवामध्ये बघू शकता, अशी जागा आहे शाळेच्या मागे. आता जागा वगैरे साफ करते आणि नंतर तुम्हाला भेटते अर्धी जागा साफ करून. नाही तर सगळ्यांना वाटेल काय मोबाईलवरतीच असते, तर असं काही नाही. कामं खूप असतात, पण कंटेंट करण्यासाठी थोडा वेळ आपल्याला काढावं लागतं. त्यामुळे मी थोडीफार म्हणजे ही एक दाखवते तुम्हाला. मी एवढी अशी जागा आहे, एवढी इथून ते तिथपर्यंत फूटपर्यंत. ह्याला एक अशी काय म्हणतात जागा, एक पोगडीसारखी, एक मलकंडी. अच्छा, आमच्या भाषेमध्ये मलकंडी बोलतात. एक अशी जागेला, ही सेकंड आणि खाली थर्ड, अशा 3 मलकंडी आहेत. पहिली मी ही एक म्हणजे काय एवढी घाण नाही, तर पण हे थोडं गवत आहे, झाडं वगैरे आहेत, ते काढून घेते आणि भेटते तुम्हाला. बघा कोयते बी इथे सर्व आणले, वाटतं प्रूफ दाखवते. घालण्यासाठी आता शर्ट खाज ओढेल म्हणून, पाण्याची बॉटल, कोयती आणि इला दोन्ही पण आणलेत. काय यूज होईल ते होईल. आणि आता भेटते तुम्हाला, सगळं झालं ते भेटते, तयार होते, शर्ट वगैरे घालते आणि भेटते नंतर तुम्हाला अर्धे मलकंडी साफ झाल्यानंतर. चला भेटू नंतर. पाणी प्यायला बसले, किती साफ केलं मी तुम्हाला दाखवते. बघा हे सर्व जागा, ही सगळी घाण होती, तर आता आंब्याच्या मुदात टाकले. आणि ही इथली सर्व घाण, जो मोठा मोठा गवत होता तो त्या झाडाच्या इथे. आणि हा असा थोडा कोपरा आला आहे आणि तिकडचा कोपरा घेतला आहे. बघू शकता तिकडे थोडं साफ दिसतंय. इकडचा कोपरा बघा आणि तिकडचा कोपरा बघा. तिकडचा असा कोपरा केला आहे. आता इकडचा कोपरा करते आणि कलब घेते. फक्त एवढी जागा काही एकटीने माझ्या होणार नाही, खूप जागा आहे आणि हे खाली तर खूप घाण आहे. मी आता कलब घेते फक्त. तो छोटा कलम आहे, बांधलेला होता आम्ही, लावलेला नाही बांधलेला. जो मोठा होता ना तो तोडून त्याला कलम बांधलेला आहे, तो साफ करते. आणि ह्या मलकंडीमध्ये 3 आणि खाली 2-3 आहेत आणि एक बांधलेला कलम आहे, ते साफ करते. आणि किसवा घेते. किसवा म्हणजे सगळ्यांना माहिती आहे 14ला संक्रांत आहे. 14 नाही होणार, कारण की 14ला एकादशी येते, म्हणून 15 तारखेला संक्रांत घेतले.
संक्रांतीच्या आधी कवाल तोडणी, म्हणजे हे कवलचं झाड असतो ते कवाल तोडणी करून घेतात, म्हणजे भाजवणीला आपल्याला उपयोग येतं. त्यासाठी पहिले हे सर्व तोडून घेते. खालचे मुंडे असतात ना हे, म्हणजे डायरेक्ट पप्पा आले तर वरती डायरेक्ट चढतील. हे छोटे छोटे आहेत तर पाला असे छोटे येतात ते बघू शकता. हे दिसतंय ना, हे छोटे छोटे ते तोडून घेते. नंतर भेटते, दुसरं काम करेन ना तुम्हाला भेटते. दुसरं काम म्हणजे मी शक्यतो केलं तर करणार आहे ते काम, कारण की बघू तरी पण कसं काय होतं की सारवण पण करायचं आहे. शेण वगैरे भरपूर साचलं आहे, त्यामुळे सारवण करायचं आहे, अंगणा सारवायचं आहे घरी जाऊन. आणि आता वाजलेत तसे 1:45 झालं, 12:42 झालेत. त्यामुळे सर्व पटापट कामं करून घेते. इथं जास्त वेळ राहणं पण चांगलं नाही, कारण की एकटीच आहे मी. तर छोटी मोठी कामं करते, घरी जाते. घरी जाऊन तुम्हाला तर भेटते. चला बाय. हीच ह्या दुनियेत कोण डोक्यावर पडलेली पोरगी असेल ना, फक्त मीच असेल. का माहिती आहे, तिकडून आले मी 2 वाजता, फोन चार्जिंगला लावला, चार्जिंग होती 40 आणि आता 3-3:30 वाजलेत. काय झालं माहिती आहे, चार्जिंगचं बटनच बंद होता. कुठे नेऊ मी, मला खरं जायचं, डोक्यावर पडलेली पोरगी आहे मी. आणि आता चालले दुसऱ्या कामाला, दाखवते तुम्हाला. चला, तोच रस्ता, थोडीशी वाट बदलेल पुढे जाऊन. अगं जाते जरा, पावट्यात. तो सर्व हिरवागार दिसतोय ना, इथून ते इथपर्यंत थोडा पोपटी कलरचा आहे ना तो पावटा. आणि इकडे बारकी बघा, बारकी जागा आहे. इथून इथल्यापेक्षा जर वेगळी आहे, हिरवी. इथे सावली आहे थोडी, म्हणून तुम्हाला इथे हिरव्या दिसतोय. इथे पण सावलीचा, पण इथे चवळी आहे. आणि इकडे ना पूर्ण चवली होती हो, पण घुशीने ना काहीच म्हणजे काहीच ठेवलं नाही. त्याचा देठ असतं ना तेच तोडलं. आणि पावट्याचं पण तेच झालं आहे बघा, हे असं घुशीने ना देठ असं तोडून टाकलं आतमध्ये. बघा सुकलं आहे ते पण, तुम्हाला दाखवते. नाही तर तुम्हाला वाटेल मीच तोडलं. हे बघा, पानंही त्याचे सुकले आहेत. घुशीने ना भरपूर वाट लावली आहे, बघू शकता. तो पावटा आहे, इथला आणि इथला अशा 2 ठिकाणाचा खुटला आहे. अजून तिथून तिथपर्यंत अजून बाकी आहे खुटायचा. आणि ह्या चोंड्याच्या वरती तो बांध दिसतोय, बांधाच्या वरती हिरवा आहे. तिकडच्या साईडला पण अजून खुटायचा आहे. तो खुटून नाही झाला, ते नंतर बघेन. कारण की खुटताना ना माझ्या इथे आणि इथे असं हात लागला आहे. तुम्हाला माहिती असेल का माहीत नाही, पण पावट्याची खाज लागते, मला माहिती आहे. पण ना घाम आला होता आज, असा पुसला गेला आणि असा पुसला गेला. आता ना इथे खाज होते. आणि हा एवढा दाखवते तुम्हाला बघा, घामाला भरून आहे. हा एवढा कुठला आहे. तो आता गाईला नेते, गाय खाते. आणि पावटा का कुठला माहिती आहे का, पावट्याला यल येतात, म्हणजे असं यल्लाले बोलतात त्याला. पावटा जास्त येत नाही. यल आले ना, म्हणजे पावट्याला यल आले ना, असं दाखवते यल कसे असतात बघा. हे असे आले ना की त्याला जास्त पावटा येत नाही. आपण जेव्हा खुटतो, अर्ध तोडतो ना, तो अर्धवट त्याची पानावरची म्हणजे जोपर्यंत त्याला फुलं येत नाही हे त्याच्या आधीच खुटायला लागतात. पण आम्हाला तेवढा टाईमच होता, भाजीतच जायचा दिवस. त्यामुळे थोडं आता ह्याला फुलं आले तरी पण खुटून टाकलं आहे. उद्या पण वेळ भेटेल, उद्या पण खुटेन मी, कारण की तेच तर मी तुम्हाला दाखवू शकत नाही. तुम्हाला नवीन नवीन पाहिजे. आणि काही लोकांना माझ्या भाजीपाल्याचा ब्लॉग आवडतो, तर भाजीपालाच आहे हा, पण हा पावट्याचा शेज आहे. गावठी पावटा म्हणतात. आम्ही सरकारी करत नाही, सरकारी पावट्याला जास्त वास येत नाही, म्हणून गावठी पावटा खायला चांगलं लागतं. मला आवडत नाही तरी पण आता एवढा पावटा वगैरे कुठून झाला आहे. शर्ट घातला आहे, ऊन आहे. आणि हाताला वगैरे असे ना
खाज वगैरे लागते. सकाळचा शर्ट आहे, ना काही करू, गरीब लोक आम्ही. तर आता हा झाला आहे, थोडा आराम करते. आता वाजले 4:30. आले 3:30 आले मी. 2:15 घरातून निघालेच मी. मग किती बोलले मला टाईम माहीत नाही, पण घरातून मी 3:19 आय थिंक मी निघाले. 3:19 घरातून निघाले. आता वाजले 4:30 वाजलेत. एवढा 2 रांगा कुठंपर्यंत एवढा वेळ गेला. आता खाज उठते. केलं असतं मी, पण ना त्याची ना खाज उठते. आता आंघोळ केल्याशिवाय काहीच पर्याय नाही. आता ते खाज ना ते लाल लाल उठतं, मग ते चेहऱ्याला म्हणजे जिथे आपण पावट्याचा हात लावतो ना, मग असे खाजीचं डाग उठतात, म्हणजे लाल कलरचे असे डाग असतात ते उठतात. तर मी घरी जाते, थोडा आराम करते. ऊन नाही भरपूर, आराम करते आणि घरी जाते. आणि तुम्हाला पुढचा व्लॉग काय, घरी काय दाखवण्यासारखं काहीच नाही आहे. तसंच घरी जाणार, काम करणार, कचरा काढणार, गायकं बघणार, सारवायचं. अजून सारवणं वगैरे मला दाखवता येणार नाही, कारण की आता सगळे आता गिऱ्हाईक वगैरे, म्हणजे दुकान आहे, गिऱ्हाईक वगैरे येत जातात. त्यामुळे जमत नाही जास्त व्लॉग काढणं मला. कारण की बाकीच्यांकडे असतील त्यांचे असिस्टंट, पण मला एकटीलाही जपावं लागतं. सेल्फी स्टिक आहे, पण सेल्फी स्टिकनी पण एवढं जमत नाही मला. असं ठेवणं वगैरे नाही जमत. बघू आता. तर पण प्रयत्न चालू आहेत. जर तुमचा सपोर्ट असंच जर तुम्ही मला कमेंट करून सांगितलं ना, बाबा कर कर कर, मी ना माझे प्रयत्न चालूच ठेवणार आहे. व्ह्यूज जावो नाही तर नको जाऊ दे, लाईक्स भेटो नको भेटू दे, कमेंट भेटू दे नाही तर नको भेटू दे, मी माझे प्रयत्न ना चालूच करणार. कारण की मला शून्यातून वरायचं आहे. माझं दुसरं कोणतंच करिअर नाही. मी शेतकरी म्हणून आहे, फक्त शेतकरी म्हणून आहे. मला ना माझं नाव मोठं करायचं, म्हणजे गावाचं, माझ्या शहराचं नाव असं मला मोठं न्यायचं आहे. त्याचबरोबर माझ्या मम्मी पप्पांचं नाव मला मोठं न्यायचं आहे. त्यामुळे माझे प्रयत्न चालू आहेत, दुसरं काय नाही. मला कोणीच मोठवायचं नाही कशाच बाबतीत. आणि आपण ना शेतकरीच राहणार, हां, शेवटपर्यंत. आणि जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.